आज मला जेवणासाठी बनवायचे होते आलू पराठे. त्याच्यामुळे मग इथे मी बटाटे छान असे स्वच्छ धुवून घेतले आणि मग ते मधून कट करून कुकरच्या तळाशी पाणी घातलं आणि त्याच्यावरती तो डब्बा ठेवला. त्याच्या बटाट्याच्या डब्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही, वाफेवरतीच मला ते वाफवून घ्यायचे होते. 3 शिट्ट्यामध्ये कुकरला लावल्यानंतर ते वाफूपर्यंत इकडं मी कणिक मळून घेतली. इथं गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं बेसन पीठ घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि तेल टाकून पाणी टाकून छान अशी कणिक मळून घेतली. जास्तही घट्ट कणिक मळायची नाही किंवा जास्तही सैलसर मळायची नाही, जशी आपल्याला हवी आहे पराठ्यासाठी तशी छान अशी मऊसूत कणिक मळून घेतली. आणि मग त्याच्यानंतर ती झाकून ठेवली 10-15 मिनिटं कणिक. तोपर्यंत माझे तो कुकर झाला होता आणि बटाटे गार सुद्धा झालेले होते. मग बटाटे गार झाल्यानंतर त्याची अगोदर साल काढून घेतली आणि मग ते इथं किसणीच्या साहाय्याने अगोदर सगळे बटाटे मी किसून घेतले. इथं किसलेल्या बटाट्यामध्ये मग भरपूर अशी कोथिंबीर घातली. त्याच्यानंतर मग लाल तिखट, काळं तिखट, धनेपूड 1 चमचा, जितकं आपल्याला तिखट हवं तितकं आपण तिखट घालू शकतो. त्याच्यानंतर मग आमचूर पावडर घातली. आमचूर पावडर जर नसेल तर मग चाट मसालासुद्धा इथे आपण घालू शकतो. गरम मसाला, कसुरी मेथी थोडीशी घातली, थोडीशी हळद घातली आणि मग चवीनुसार मीठ घातलं. मी इथं खरडा केला होता मिरचीचा, तर तो खरडासुद्धा 1 चमचा मी इथं घातलेला आहे आणि छान असं हे एकसारखं मळून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं असं तुम्ही बघू शकता, असं मी छान अशा पद्धतीने मळलेलं आहे. मग जसं आपण पुरणपोळी करतो तसं इथं छान असा छोटासा गोळा घेतला. जेवढा गोळा घेतलेला आहे तेवढाच सारणाचा गोळा मी इथं घेतला, पण तो या पिठामध्ये बुडवून घेतला जेणेकरून सारण आपलं बाहेर येता कामा नये म्हणून गव्हाच्या पिठामध्ये. आणि मग तो कणकेत भरून घेतला आणि मग छान असं पुरणपोळीचा कसा उंडा करतो आपण सेम त्या पद्धतीने करून पराठे लाटून घेतले. सुरुवातीला मला बटाट्याचे पराठे जमत नव्हते, पण आजकाल जमत आहेत चांगले. भरपूर अशा मी यूट्यूबवरच्या अगोदर रेसिपी बघून ट्राय करत होते, पण मग नंतर मग जमायला लागले तसे. मग मी इथं पराठे करते. इथं छान असे खरपूस बटर लावून मी पराठे दोन्ही बाजूंनी भाजून घेतले. जेवढे आपल्याला साईजचे हवे छोटे मोठे तेवढे आपण पराठे इथं करू शकतो. बटर लावून, तेल लावून, तूप लावून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सुद्धा छान असे खरपूस भाजून घेऊ शकता. आणि मग मी इथं आज बटर लावून बटाट्याचे पराठे छान असे करून घेतले. तुम्ही तर बघू शकता किती छान त्याला कलर आलेला आहे. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. बाय बाय.